त्यानंतर बातमी पुण्यातील स्वारगेटमधील बलात्कार प्रकरणाची। या पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेच्या मुसक्या आवळल्यात। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न करू अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे। अटक करण्यामध्ये उशिरा नक्कीच झाली, म्हणजे 3 दिवस झाली। खरं या तपासमध्ये प्रथम दिवशी फिर्याद आल्याचे 1.5 ते 2 तासाचे आत वेगवेगळे टीम्स लागून त्यामध्ये अंदाजन 23 CCTV कॅमेराज जे ST स्टँडचे आतील भागात आहे आणि 48 जे CCTV कॅमेराज बाहेर पुणे सिटी सर्व्हेलन्स प्रोजेक्टची असतील किंवा स्थानिक लोकल असतील त्याचे अवलोकन करून 1.5 ते 2 तासाचे आत आरोपीचे नाव निष्पन्न करण्यात आला होता। आरोपी बद्दलचे तकनिकी पुरावा की तेच आरोपी आहे ते करण्यात आला होता आणि त्यामध्ये आमचे पथक गावात जिथे ते आहे तिथे अंदाजन 2चे सुमारास त्या दिवशी पोहोचले होते, परंतु पूर्ण प्रयत्नांनी त्यावेळी आरोपी भेटला नव्हता। काल शेवटी आरोपी भेटलेले आहे। यामध्ये गावाचे नागरिकांचे आम्ही आमचे तर्फे आणि पुणे शहर पोलीस दलातर्फे त्यांचे धन्यवाद देतो, त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि खरं आम्ही स्वतः त्या गावात भेट देऊन त्यांचे नागरिकांचे सत्कार आम्ही करणार आहे आणि तिथे जे लोकांनी मदत केले त्याचे आम्ही विशेष अभिनंदन स्वतः जाऊन त्या गावात आम्ही करणार आहे। आरोपीला पकडून देणारे प्राध्यापक गणेश गव्हाणे यांच्यासोबत खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। आपण पाहतो आहोत की आज दिवसभरामध्ये एकूणच सगळ्या पद्धतीने इथे शिरूर मधल्या गुन्हाटमध्ये पोलिसांनी शोध मोहीम राबवली होती। स्वारगेट बस स्थानकात अत्याचार करून फरार झालेला जो दत्ता गाडे त्याच्या शोधासाठी सगळ्या पद्धतीने म्हणजे श्वान पथक असेल त्यासोबतच ड्रोन कॅमेरे असतील अशा पद्धतीने ही सगळी शोध मोहीम सुरू होती। हा नक्की दत्ता गाडे लपून कुठे बसलेला आहे याच्याविषयीची माहिती ही मिळत नव्हती आणि याच्यामध्ये खरं तर पोलिसांच्या खांद्याला खांदा मिळवून इथल्या ग्रामस्थांनी या इथे ज्या पद्धतीने हा जो आता दत्ता गाडे तो आरोपी या गुन्हाड गावामध्ये सापडलेला आहे आणि ह्या आरोपीला पकडण्यात सगळ्यात मोठा जो वाटा आहे तो जो युवक आहे तो माझ्यासोबत आहे। आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेणार आहोत की एकूण घटनाक्रम कसा होता आणि कशा पद्धतीने आता हा दत्ता गाडे आरोपी जो आहे तो जेरबंद झालेला आहे। काय सांगाल कशा पद्धतीने ही एकूणच घटना घडली? म्हणजे आता रात्रीचे किती वाजलेले आहेत? रात्रीचे 1:30 वाजत आलेले आहे। रात्री 1:30 वाजता हा दत्ता गाडेला आता पकडण्यात पोलिसांना यश आले, मात्र त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा या युवकाचा। आपलं नाव काय? माझं नाव गणेश गव्हाणे, मी प्राध्यापक आहे। गेले 3 दिवस झाला आमच्या गावामध्ये अचानक ही घटना घडलेली होती आणि त्या घटनेत त्या ठिकाणी पूर्ण गाव ढवळून निघालेलं होतं आणि याच निमित्ताने माझ्या बंधूला पोलिसांनी चौकशीसाठी घेऊन चाललेले होते। अचानक मी आमचं क्रिकेटचं ग्राउंड आहे, त्या क्रिकेटच्या ग्राउंडवरती त्या ठिकाणी पोलीस गस्त घालत असताना तिथं मी त्या ठिकाणी गेलो असतो आणि त्या ठिकाणी तो गुन्हेगार होता दत्ता गाडे, त्याला त्या ठिकाणी तो समोर जात होता, त्याला त्या ठिकाणी धावत पकडून त्या ठिकाणी त्याला पकडलेला आहे आणि त्या ठिकाणी आता पोलीस त्या ठिकाणी ते घेऊन गेलेले आहे त्याला। एकूणच म्हणजे हा पहिल्यांदा माहित कसं झालं की हा इथेच आहे आणि तुम्ही त्याच्यावर अटॅक करून ते पकडलं? अचानक तो त्या ठिकाणी तो अचानक अंधारामध्ये दिसला आणि त्या ठिकाणी त्याच्या हातामध्ये काहीतरी वस्तू होती, पण आम्हाला वाटलं काय ते दुसरंच काहीतरी आहे म्हणून आम्ही अचानक त्याच्याकडे धाव घेतली नाही। पहिल्यांदा मी माझ्या साथीदारांना म्हणजे साईदादाला आणि त्या ठिकाणी गावातली काही लोक त्यांना आवाज दिला की त्या ठिकाणी इथं आहे आणि त्या ठिकाणी तो पळायला लागल्यानंतर आम्ही त्याला त्या ठिकाणी जाऊन पकडला आणि त्या ठिकाणी मग हे सर्वजण आले, पोलीस यंत्रणा आली, पोलीस यंत्रणा त्याला पकडला आणि गाडीत घालून घेऊन गेले। तर आपण पाहिलं की आता रात्रीच्या 1:30 वाजल्यानंतर हा जो दत्ता गाडे आहे तो पोलिसांच्या हाती आलेला आहे। दत्ता गाडे हा जेरबंद झालेला आहे आणि पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला चौकशीसाठी आता पुण्याकडे घेऊन गेलेले आहेत। अविनाश पवार, NDTV मराठी, गुन्हाट, शिरूर, पुणे। दरम्यान पुण्यातील बलात्कार प्रकरणानंतर शक्ती कायद्याचं काय झालं असा सवाल विरोधक उपस्थित करतायत। शक्ती कायदा अंमलात आणण्यासाठी होणाऱ्या विलंबावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी पाठवला गेला। राष्ट्रपतीची स्वाक्षरी का झाली नाही, का करून घेतली नाही? राज्यात शक्ती कायद्याची अंमलबजावणी व्हावी
की होऊ नये ही सरकारची काय भूमिका आहे, त्यांना हा शक्ती कायदा महाराष्ट्रात लागू करायचाच नाही का, हे त्यांनी स्पष्ट केलं. आणि हा 4 वर्षापूर्वी हा कायदा शक्ती कायदा केला की ज्या शक्ती कायद्यामध्ये ज्या ठिकाणी ज्या वेळेस महिला किंवा तरुणीवर अत्याचार होतात आणि सगळे पुरावे सापडतात तेव्हा त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा पद्धतीची तरतूद या शक्ती कायद्यामध्ये आहे. आम्ही केंद्राकडे पाठवलेला आहे, कारण की केंद्राची मंजुरी झाल्याशिवाय तो लागू होत नाही किंवा लागू करता येत नाही. तो आतापर्यंत केंद्राने त्याला मंजुरी दिली नाही. या निमित्तानं माझी राज्याला विनंती राहील की जे राज्य शासन आहे त्याला विनंती राहील की त्यांनी प्रयत्न करून लवकरात लवकर हा शक्ती कायदा केंद्रामध्ये जो अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित आहे त्याला मंजुरी घेऊन तो महाराष्ट्रामध्ये लागू करावा, जेणेकरून हा कायदा लागू झाल्यानंतर बलात्काराला जोपर्यंत फाशीची शिक्षा होणार नाही, एक भीती त्या निमित्तानं निर्माण होणार नाही, तोपर्यंत अशा पद्धतीच्या घटना कमी होणार नाही.